लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेचा पोर्टल बंद झालेला आहे. नव्याने पात्र महिला लाभार्थी जे आहेत या लाभापासून वंचित राहिलेले आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची पोर्टल गेल्या काही महिन्यापासून बंद असल्यामुळे नव्याने पात्र असणाऱ्या महिला या योजनेपासून जे वंचित राहिलेल्या आहेत. आम्ही लाडकी बहीण योजनाच्या पात्र लाभार्थी असून सुद्धा आम्हाला या योजनेचा लाभ मिळत नाही, असं सवाल जे आहेत सरकारला लाडक्या बहिणींनी केलेले आहे. विधानसभा निवडणुकी 2024 पूर्वी मोठा गाजावाजा करून सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पोर्टल गेल्या काही महिन्यापासून बंद असल्यामुळे या योजनेत नव्याने पात्र असणाऱ्या महिला लाभापासून वंचित राहिल्याने आम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण लाडकी बहीण नाहीत का, असा देखील प्रश्न या ठिकाणी महिलांनी उपस्थित केलेला आहे. गेल्या वर्षी जुलै 2024 पासून महाराष्ट्र सरकारने 21 ते 65 वयोगटातील महिला जे आहेत त्यांच्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आणि या योजनेमध्ये सुरुवातीला दरमहा 1500 रुपये अनुदान देण्याचे शासनाने निश्चित केले असून त्यानुसार अनुदान सध्या मिळत आहे. आणि जुलै 2024 नंतर ज्या महिलांचं वय हे 21 वर्ष पूर्ण झालेले आहेत अशा महिला अद्यापपर्यंत या लाभापासून वंचित आहे, या योजनेपासून वंचित आहे. त्यामुळे या योजनेच्या लाभांसाठी नव्याने पात्र ठरलेल्या महिलांचा अद्यापपर्यंत ऑनलाईन रजिस्ट्रेशन बंद करण्यात आलेले. तर काही महिलांच्या अर्जामध्ये तांत्रिक त्रुटी होत्या. ज्या महिलांनी या अगोदर अर्ज केलेला होता त्यावेळेस त्यांच्या अर्जामध्ये काही तांत्रिक त्रुटी आलेल्या होत्या आणि त्या त्रुटी अद्यापपर्यंत दूर झालेल्या नाही. तरी पण शासन जे आहे याच्याकडे लक्ष दिलं जात नाही, त्रुटी दुरुस्तीसाठी योग्य मार्गदर्शन केलं जात नाही आणि तांत्रिक त्रुटीच्या ज्या आहेत पोर्टल सुरू केलं जात नाही असं सुद्धा महिलांकडून सांगण्यात येत आहे. शिवाय जुलै 2024 पासून नव्याने 21 वर्ष पूर्ण केलेल्या महिलांसाठी या योजनेचा लाभ मिळणे आवश्यक आहे, पण अद्यापर्यंत या योजनेचा लाभ राज्य सरकार देत नाही. त्याचबरोबर राज्यात महायुती सरकारने पुन्हा सत्तेत येण्यात लाडकी बहिणींचे योगदान महत्त्वपूर्ण ठरल्याचे मत सत्ताधारी पक्षाकडून केले जात होते आणि तरीही नव्याने पात्र महिलांचा समावेश करणे आणि तांत्रिक अडचणी दूर करून पोर्टल सुरू करणे याकडे मात्र सरकारचे दुर्लक्ष होत चाललेले आहेत. महत्त्वाचं म्हणजे ज्या प्रकारे विधानसभा निवडणुकीतील सत्तेसाठी लाडकी बहीण योजनेचे महत्त्वपूर्ण योगदान दिले होतं त्याच प्रकारे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा देखील लाडकी बहिणी महत्त्वाची भूमिका बजावू शकते आणि त्या दृष्टीने पोर्टल सुरू करून नव्याने पात्र महिलांचा समावेश करणे गरजेचे आहे. अन्यथा याचे पडसाद या ठिकाणी जे परिणाम आहेत ते राज्याच्या निवडणुकावर आपल्याला पाहायला मिळणार आहे. मतदानाचा अधिकार हे 18 वर्ष ठेवण्यात आलेले, पण राज्यातील महिलांचं जे लाडकी बहीण योजनेसाठी पात्र होण्याचं वय जे आहे 21 वर्ष देण्यात आलेल्या बहिणींचं याबाबत वयानुसार दुजाभाव या ठिकाणी केला जात असल्याचं सांगितलं जात आहे. त्याचबरोबर या योजनेच्या पात्रतेसाठी 18 ते 65 वयोगट असं ठेवलं जावं असं या ठिकाणी सांगितलं जात आहे. तर अशा प्रकारे बघितलं तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या महिला पात्र आहेत त्या महिलांना देखील या योजनेचा लाभ अद्यापर्यंत मिळत नाही. त्याचबरोबर ज्या महिला 21 वर्ष पूर्ण झालेले आहेत त्या महिलांना सुद्धा या योजनेअंतर्गत अर्ज करता येत नाही. त्याचबरोबर ज्या महिलांच्या काही त्रुटी होत्या अर्जामध्ये त्या सॉल्व अद्यापर्यंत झालेल्या नाही, त्या त्रुटी दूर झालेल्या नाही, त्यासाठी पोर्टल सुरू करणे, नव्याने जे अर्ज राहिलेले त्या अर्ज जे आहे राज्य सरकारनं मागून घेणे या बाबी अद्यापर्यंत बंद केलेल्या आहेत. आणि पोर्टल बंद केल्यामुळे जे नवीन अर्ज आहेत ते भरता येत नाही, ज्या त्रुटी आहेत ते महिलांचं दूर होत नाही. त्यामुळे राज्य सरकारनं याकडे लक्ष देऊन जे आहे तात्काळ पोर्टल सुरू करून नव्याने जे महिला पात्र आहेत त्यांचं अर्ज या ठिकाणी भरणे सुरू करावे. त्याचबरोबर जे तांत्रिक त्रुटी असलेल्या महिला आहेत त्यांच्या तांत्रिक त्रुटीकडे सुद्धा या ठिकाणी लक्ष द्यावा आणि त्यांना पात्र करून या ठिकाणी ज्या आहेत त्या या योजनेचा लाभ देण्यात यावा असं महिलांकडून या ठिकाणी सांगितलं जात आहे. तर अशा प्रकारे बघितलं तर लाडकी बहीण योजनेअंतर्गतचा हा एक महत्त्वपूर्ण अपडेट होता. अपडेट कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.